चाललंय बघा भाजी करायचं आणि हिरव्या मिरच्याची आज बटाट्याची भाजी करायची आहे. आबाळ आले खूप असं दमट वातावरण आहे सगळं काही. जुली मंदाई काहीतरी करते, मावशी मला कांदा कापून देते. इकडं अजून काही लोक आहेत बटाटे वगैरे सोलतात. हे बघा इकडं भाकरी झाल्या, भाजी करायची अजून. तर भाजीसाठी मी आणले मिरचू जरा हिरवं वाटून बटाट्याची भाजी करायची. आणि बटाट्याची भाजी ही सगळी लोक म्हटली आम्हाला हिरव्या मिरच्याची खायची आहे बटाट्याची भाजी. आणि हिरव्या मिरच्याची लसूण अद्रक याच्यात घालून वाटून आणले मस्तपैकी. आणि आता करणार हिरव्या मिरच्याची भाजी. हिरव्या मिरच्याची म्हणजे छोटे छोटे मिरच्या खुडून नाही, पण मिक्सरमध्ये वाटून, नाही का. रस्सा भाजी पण हिरव्या मिरच्याची ना खूप छान होते. कढीपत्ता वगैरे घालायचा, टमॅटो वगैरे. भाकरी वगैरे करून घेतल्यात बघा इकडं. सकाळची कामं पटापटा, चपात्या केल्या, काही भाकरी केल्या. आज जायचंय चतुराजीला घेऊन दवाखान्यामध्ये, म्हणून पटपट कामं उरकते बघा सगळे. मिरची टाकायचे, कढीपत्ता टाकते थोडासा. कांदा चांगला तळू देते. थोडा कढीपत्ता टाकते. आता उरूस आला इकडचा, शुक्रवारी कोलोडी मधला उरूस आहे, त्याच्यामुळे हे वाजते बघा. हे असलं तिकडं कोणी ऊस पिटवून दिलाय काय माहित आहे, ते सगळं काळं ऊसाचं येते. हळद टाकते थोडीशी. हळदीशिवाय तर पिवळ्या बटाट्याला मग मजाच नाही बाबा. आता मिरची टाकू आपण हिरवं वाटलेलं. ह्याच्यातच मी लसूण टाकले, अद्रक टाकले मिरच्यातच. आंबूसपणा येतो आणि कमी तिखट लागतं म्हणून मी टमाटे टाकले, कारण मिरच्या थोड्याशा तिखट होत्या. आजी लोक वगैरे खाणारे आहेत ना, सहसा भाजी नसते आपली तिखट. आणि आपले सगळे लोक झणझणीत खाणारे आहेत आपले आजी लोक. असं नाही की सपक खाणारी, सगळे असे झणझणीत खाणारे आहेत. हा बघा बटाटा इकडं गरम पाणी केलेलं आहे बटाट्याला, तेच थोडंसं टाकून थोडासा लपतपीत रस्सा करणार आहे. कलावती आजी बसली इकडं, आंघोळ वगैरे झाले ना. हां, इकडं आलेली आहे सुंदर आजी. सुंदर आजी पण मदत करते, बटाटा वगैरे चिरून दिला आता, टमाटा वगैरे. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आज काय थंड वाजत नाही का? नाही नाही, आज आभाळ आहे ना, त्याच्यामुळे थंडी कमी आहे. आभाळामुळे थंडी जास्त असते का कमी? ओ कुमार मॅडम, कुठं चाललाय झटका? आकाचा आणि कुमार मॅडमचा झटका कुठं चालला? कुठं निघाला? काय पाणी कुणाला? विकीला आणि जुलीला. एवढ्या सकाळी सकाळी ताणजल्यात का? चपाती खाल्ली, चपाती टाकून खायला. चपाती खाल्ली पाणी ठेवावं लागते का? मग होय, लागत त्यांना. बर. मग आज काय करायचं, जेवणाचं काय नियोजन आहे? बटाट्याची भाजी, हा वरण भात, हा, चपात्या. बर. मग असंच चांगलं. आकाबाईचं काय चाललंय? बाई उभी राहिली. आ आकाबाई पण मदत करते, आम्ही नाही म्हणत की आकाबाई मदत नाही करत. आकाबाई पण करते. अमृता गेली बघा, तेव्हा लपली बघा. आवाज दे, आवाज दे. काय हे आका हात करते. वरची झाली का सगळी कामं? टिकली वगैरे लेव डोकं विचार जावा. तिला कॅमेरा चालू झाले की असं वाटतं काय झालं झालंय काय माहिती. कधी कधी ती लपती, कॅमेऱ्याच्या समोर नाही येत, असं असतं एकेकाचं. आणि ती लहान लेकरासारखी आहे. चला आता बटाटा टाकू एवढा. जरा पाणी टाकलं मध्ये टमाटर शिजावं म्हणून. कसा येतोय वास? छान आहे. कारलं कडू कधीच होत नाही माझ्या बाईच्या हातनं, कधी कडू कारलं होत नाही. एवढं चांगलं करते का तुमची आई? त्या दिवशी कारलं खाल्लं ना, कसं झालं? अजिबात कडू नाही. पहिल्या म्हाताऱ्या बाया काय करायच्या? मंदाई रामकृष्ण हरी. बघा माझ्याकडे बघत चालला इकडे स्वयंपाक करत असत, हाय का नाही? कोण नाही माझ काय आईचा हात? जगन्नाथ
आणि कारलं. कसं बोलतात बघा आमची ही सगळी म्हातारी माणसं. काय करावं, लेकरं म्हातारी माणसं एकच असतात. टाका चला बटाटा टाका. चला होते आजीला घेतले थोडंसं मदतीला. एका हाताने धरावं लागतं ना फोन म्हणून. झालं बघा मस्त केलंय कारलं चालू बघा. अक्का मला इकडं सगळ्या कारल्याच्याच गोष्टी सांगते म्हणून माझ्या तोंडात कारलं चालं बरं. बटाटा म्हणायचं ते कारलं. हा बटाटा म्हणायचं तर बघा कसं करावं. ह्यांची आई अशीच आहे बघा. होय अक्का? हा कसं करावं चूक भूल कसं करावं पण. हा कधी का घ्यायचं नाही अजिबात. बिना टेन्शनच रोजच्या दिवसाला टेन्शन, रोजच्या दिवसाला. रोज हायच की ग मग टेन्शन. आता एवढे माणसं सांभाळायचे म्हणलं टेन्शन घ्यावं लागेल. तुला का गाडी यायला लागलाय काय? गप बसायचं, नाटक करायचं. इकडं तिकडं कुत्रे फिरायला लागले की वाव 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 करते ते नुसते. अक्का ही अक्काचा झटका असतो आमच्या. काय ते हा थंड वाजले. नाही. हा आंघोळ वगैरे सकाळीच. हा, केलं. हा ना निर्मळ राहते पण काळी सावळी अक्का आपली पण लय निर्मळ राहते. चकाचक राहणं, हात पायाला तेल लावून स्वच्छ आंघोळ करून लय भारी राहते. नक तर कधीच वाढू देत नाही खरंच. मी लगेच झालं की लगेच अशी काढते बाय थोडी थोडी. त्या आणि तिची कसली वाढले ती नुसतं जनावर बसते काढीत नाही ना काय नाही. बसते हे करीत मी वाचलं. मी पुस्तक गाडीवर ठेवलं. पडलं फिरलं कुत्र्यानं पडलं म्हणजे तिला काय नेट आहे काय आणायला. तुम्ही म्हण चला अक्का कशी बोलते. अक्का अशीच आहे ताई. तुम्ही अक्का तसं बोलायला हसते म्हणसाल. बटाटा म्हणायचं ते आई मी कारलं. माझी आई म्हणते कारलं ते ती बटाटा कारलं म्हणायला लागले आई. मी अक्का सांगत होती आई कारलं करत होती माझी. आणि आईच्या हातचं कारलं आणि तुमच्या हातचं कारलं आई खाल्लं की आईची आठवण येते. तर ते हे बटाटा हलवत होते. हलवता काय म्हणले कारला हलवते. होतंय की मग एखाद्या दिवशी. आमची अक्का जेवढी रागीट आहे ना त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं प्रेमळ आहे. बरोबर आहे का नाही? लय माया आहे तिला, लय प्रेम आहे. कसं असतं स्वभावाला औषध नसतं वयस्कर आहे तर तुम्ही म्हणसाल अक्का स्वभाव असते त्याला काय करायचं. हा मग आमच्या अक्काचं काय असं बोललं तर मनावर घेत जाऊ नका. लय अक्का अशीच आहे म्हणा जाऊ नका. लय आपण नाही काय कोणाला काय बोलत. आपलं कामापुरतंच बोलायचं बाद झालं. काय तरी तिनं म्हणजे कसलाच तिचा त्रास वगैरे काय नसते. सगळ्याची मदत करते. हेल्पफुल आहे ती. हेल्प करणारी आहे ती प्रत्येकाला. कुणाला जर काय झालं तर पहिल्यांदा तिनंच डोळे पुसल, जवळ जाईल, माया करल. हाय का नाही अक्का लय मायाळू आहे. हा पण राग बी पटकन येते. आता मी काय सांगितले आमची अक्का लय चांगली आहे म्हणून सांगितले की रडायचं असते का? रडतात का? होय अक्का कशाचं अवघड वाटते. आता काय हिथं काय कमी आहे का? हा काय ध्यानात येते? आई वडील तर की कुणाच्या ध्यानातून जातात का? आई वडील मरेपर्यंत आपल्या ध्यानातच येत असतात. हा आता तू लाडकी होतीस. हा जाऊ दे रडू नको. आता तर एवढं चांगलं त्या जुलीला एवढं कावलीच. हा नको रडू. आईने बटाटा म्हणायचं ते कारलंच म्हणले. बघा या असे आहेत. घंट्यात रडत्यात, घंट्यात हसत्यात. काय सांगायचंय ठेवायचं. चला बटाटा माझा शिजलाय आणि अक्काला आपण जास्त न रडवता आपण आपल्या कामाला जाऊ. आ काय नाश्ता आलाय बघा आज सकाळी सकाळी. सारिका ताईंनी पाठवलेला आहे. एक दादा घेऊन आले होते ते बघा तिकडे बाहेर दिसणार नाहीयेत. आणि नाश्ता दिलेला आहे आपल्याला. पोल्ट्रीवरून त्यांनी हे केला होता. तर आजचा सकाळचा नाश्ता आलेला आहे. सारिका ताईंनी पाठवलेला आहे. मागेही पाठवला होता, आत्ता पण पाठवलेला आहे. तर ह्याच्यामध्ये आहेत बघा डोसा म्हणजे पंच डोसा आहे. तर सकाळी गरम गरम हा नाश्ता आलेला आहे. आणि आता माहिती आहे ताईच्या मागं खूप सारं काम आहे. आणि सकाळचा एक आधार म्हणून नाश्ता मी पाठवू शकते. काय छकुले? छकुलीवर खूप प्रेम आहे बाबा. हा म्हणे छकुलीची मला खूप आठवण येते. तर सारिका ताईला म्हणावं आणि दादांना पण दोघांना पण खूप सारा माझा आशीर्वाद आहे म्हणावं.
ताई दादा दोघांना आशीर्वाद. हा सगळेजण म्हणा तुम्ही आशीर्वाद. खूप सारा आशीर्वाद आहे. आणि कारण आता मध्ये दादांची जरा तब्येत ही झाली होती, तर झालं ते ऑपरेशन वगैरे सक्सेस झालं, चांगलं झालं. आणि तशीच दादांची तब्येत चांगली राहो हीच आम्ही भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. आणि इथं राहणाऱ्या सगळ्या आजींचे खूप सारे आशीर्वाद आहेत. आणि आज आम्हाला भेटायला एक मॅडम पण आलेले आहेत मुंबईवरून, त्यांना पण म्हणा आशीर्वाद तुम्हाला. आणि ती माझी मदत करतायत आता सध्या, म्हटलं मी पण मदत करू लागते तुम्हाला. कसे आहेत कलावती आजी? बघितलं का? गरम आहे का? गरम आहे नाश्ता? बर थांबा, अजून सांबर देत आहेत. आज मॅडमला कामाला लावले बघा मी. आणि छानपैकी असं नाश्ता दिलेला आहे, सगळेजण मस्त करतायत. आजचा नाश्ता आपल्याला सारिकाताईंनी पाठवलेला आहे. आणि छकुलीसोबत बोलतायत सारिकाताई. सकाळी सकाळी गरम गरम सगळा नाश्ता पाठवलेला होता, सगळ्यांना नाश्ता दिलेला आहे. रसगुल्ले हे भरपूर असं त्यांनी सकाळी पाठवलं होतं. अजून थोडंसं स्नॅक्स पाठवलेलं आहे. काय सगळ्यांनी म्हणा खूप सारा आशीर्वाद. खूप खूप आशीर्वाद आहे सारिकाताई तुम्हाला. खूप आशीर्वाद सारिका. हे बघा, हे आहेत खूप लांब आहेत आमच्यापासून, पण नेहमी माझ्या आजी लोकांना खूप गरम गरम असा नाश्ता पाठवून देतात खाण्यासाठी. आणि आज पण सकाळी तसाच नाश्ता आलेला आहे. तर धन्यवाद तुमचे. तुम्ही धन्यवाद नाही म्हणायचे, हा तुम्ही सगळे आशीर्वाद म्हणायचं. बरे आहेत का? हा आवडलं. बरे आहेत का? काय म्हणते? बरे आहेत का? बरे आहेत दादा? दादा हा दादा कसे आहेत विचारतायत. दादा कसे आहेत? छान आहे ना. बरं. कधी येतं म्हणा भेटायला? कधी यायला भेटायला? लवकर या लव. हा आमचा नवा बंगला व्हायला तर. हा कसं सांगते बघितलं का? या लवकर. हा चांगलंय का? छान. सुपर आहे सुपर. करा तुम्ही पण करा. गणपती बाप्पा. कलावती आजी कसा आहे नाश्ता? छान आहे. छान आहे. छान. आवडला का? आवडलं. अमृताला आवडला का? होय अमृता छान आहे. होय छान आहे. मस्त आहे. हो गोड आहे. गोड पण आहे, तिखट पण आहे. हा. मंगलमावशी कसं आहे? छान आहे. मस्त. अक्काबाई छान आहे. छान आहे का? मस्त आहे. कुमार मॅडम नंबर मस्त झालं. अरे बापरे. घ्या अजून सांबर वगैरे आहे, बटाटा आहे. हा छान झालं एकदम. छान मस्त आहे. हा बा माझी काय म्हणते? बरं आहे का नाश्ता? सुपर हिट. ठसका लागू देऊ नका, दमाने खावा. कोमल आ ए म्हातारे आजी सांग की कसा आहे नाश्ता? चांगलं आहे. हा चांगलं तुला आहे. काय आवडलं ह्याच्यातलं ग? ह्याच्यातलं वय हं? ही आवडलं, ही भाकर आवडली. ती भाकर आहे. भाकर नाही काय म्हणते ते आपल्याला काय माहिती. डोसा म्हण बर. ह्या डोसा. हा डोसा आवडला. हम्म. हा चांगले. चांगलं झालं. तर चला मी पण करते आता नाश्ता. हा मला पण करायचंय. आहेत 2 डोसे अजून इकडं. चला मी आणि मॅडम पण करतील. आम्ही पण करतो नाश्ता. जातो खाली आता. हा देते बाई, तुझ्या बारके दादाला देते, मोठ्या दादाला देते, सगळेजण करतो आम्ही. हो सगळ्याला देतो आम्ही. आशीर्वाद म्हणा परत एकदा ताई. सारिका ताई खूप सारा आशीर्वाद आहे बघा तुम्हाला, सगळ्या आजींचा आशीर्वाद.